इथं मी घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि 3 अंडे. आता मी कढईमध्ये तेल घेते, त्याच्यामध्ये जिरे टाकते. आता मी कांदा टाकते. ह्याला चांगलं हलवून घेते. आता मी हळद टाकणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडंसं आणि मग हलवून घ्यायचं. आता हे बघा कसं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि हलवायचं थोडं. आता चांगलं हलवायचं आणि ह्याच्यामध्ये आता मी चटणी ॲड करते. 2 स्पून चटणी ॲड करायची आणि ह्याला चांगलं हलवायचं. जर तुम्ही हलवलं नाही तर ते तिखट आपल्याला तसंच लागेल, म्हणून ह्याला थोडं चांगलं 1-2 मिनिट हलवून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये गरम मसाला टाकते, तुम्ही बघू शकता. ह्याला पण चांगलं हलवून घ्यायचं. आणि आता मी भुर्जी बनवते ॲक्च्युली. आता मी थोडंसं पाणी ॲड केलं, तुम्ही बघू शकता. आणि आता मी याला हलवते आहे. ही भुर्जी खूप टेस्टी बनणार आहे. हे बघा हे कसं झालेलं आहे. आता अंडं फोडायचं. पटकन 3 अंडे फोडलेले आहेत, तिकडे तुम्ही बघू शकता. हा दुसरा आणि तिसरा. सगळे अंडे फोडल्यानंतर आपल्याला ते त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकायचं. ॲक्च्युली मी ते दाखवू नाही शकले कारण की मी तो सीन ॲड करायचं विसरलेले. आता विसरलो. त्याला झाकायचं आणि झाकल्यानंतर हे बघा हे कसं झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि हे मस्त झालेलं आहे, एकदम छान. आणि थोडं अजून हलवून घेतलेलं आहे. अँड झालं आहे.